जय ज्योती जय सावित्री। मी अर्चना राजेंद्र कावलकर, विभागीय अध्यक्षा सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र। उत्सव नवरात्रीचा जागर महानायिकांच्या सदरामध्ये सादर करीत आहे महानायिका तानुबाई बिर्जे, ज्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या संपादिका ठरल्या। तानुबाई बिर्जे या सामाजिक कार्यकर्त्या महात्मा फुलेंचे सहकारी देवराव ठोसर यांची कन्या व सावित्रीबाई फुले यांची मानसकन्या होत्या। महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या सदस्या होत्या। त्यांनी दीनबंधू मासिकाचे संपादन केले। वृत्त नियतकालिकांचं संपादन करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या। त्यांचा जन्म 1876 मध्ये पुण्यातच झाला। त्यांचं शिक्षण वेताळ पेठेतील महात्मा फुलेंच्या शाळेत झालं। 1 जानेवारी 1877 रोजी सुरू केलेले हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बंद पडलं। इसवी सन 1897 मध्ये तानुबाई बिर्जेंचे पती वासुदेव बिर्जे यांनी त्याची जबाबदारी घेतली। 1906 मध्ये प्लेगने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला। तेव्हा पतिनिधनानंतर डगमगून न जाता, वृत्तपत्र बंद न पडू देता वृत्तपत्राचं काम सांभाळून प्रबोधनाचे कार्य चालू ठेवले। तानुबाईचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी, शेजारी आणि सत्यशोधक होते। त्यामुळे फुले दाम्पत्याचा सहवास त्यांना लहानपणीच मिळाला। कृष्णाजी भालेकर यांनी 1877 मध्ये सुरू केलेल्या दीनबंधू या वृत्तपत्राचं संपादकपद 1908 ते 1912 या काळात तानुबाई बिर्जे यांनी सांभाळलं। तानुबाईंवर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता, म्हणून संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्यांनी त्याची चीरफाड केली। बहुजन शिक्षणाचा विचार मांडला। त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळले आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावली। मात्र ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल या पलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात त्यांनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे बजावली। वडील व पती यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंना पहिल्या संपादक बनण्याचा लौकिक मिळाला। अतिशय चांगल्या प्रकारे काम करून संपादिका म्हणून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला। अशा या थोर महानायिकेस कोटी कोटी नमन। जय ज्योती जय सावित्री। धन्यवाद। सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।